पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांची ओळख पटली. 2 दहशतवादी पाकिस्तानातील तर 1 दहशतवादी अनंतनागमधील स्थानिक. 3ही दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे. हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची दक्षिण काश्मीरमध्ये असलेली घरं लष्करानं स्फोटानं उडवली. बांदीपोरा इथं पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत चर्चा. दहशतवादाविरोधातली लष्करी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या राज्यपालांच्या सूचना. सिंधू पाणी करार स्थगित केल्याचं भारतानं पाकिस्तानला कळवलं. पाकिस्तानी नागरिकांना पायदेशी परतवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश. हिंदू पाकिस्तानी नागरिकांना जारी दीर्घकालीन व्हिसा वैध राहतील. पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध, परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगर इथं हल्ल्यातल्या जखमींची केली विचारपूस. मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचीही हल्ल्याबद्दल केली चर्चा. नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवण्यात न्यायालयाचा नकार. ईडीला आणखी कागदपत्र देण्याचे निर्देश. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावीत, अन्यथा यापुढे न्यायालय स्वतः त्यांच्या वक्तव्याची दखल घेईल. सर्वोच्च न्यायालयाची गांधी यांना तंबी. व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित. 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती इटलीला रवाना. आणि ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचं वार्धक्यानं निधन. पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना.